परदेशात राहिल्यावर मला समजलं की इंडियन असणं म्हणजे काय. कधी कधी मला हा प्रश्न पडतो की काय आपण इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डे त्याच जल्लोषाने सेलिब्रेट करतोय का, जसं आपण लहानपणी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना करायचो. शाळेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे किती एक्साइटमेंट असायची. फ्लॅग होस्टिंग, पेट्रिऑटिक सॉन्ग, स्पीचेस, कल्चरल प्रोग्राम, हातात तिरंगा आणि मनात एक अभिमान असायचा. पण हा उत्साह हळूहळू कमी झाल्यासारखा वाटतोय. हल्ली हे दोन्ही दिवस म्हणजे सुट्टी बनून राहिलेले आहेत. पण जेव्हा आपण इंडियाच्या बाहेर जातो, परदेशात राहतो, तेव्हा समजतं की इंडियन असणं म्हणजे काय. भारताच्या बाहेर इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डे फक्त स्कूल चिल्ड्रन्स किंवा कॉलेज स्टुडंट सेलिब्रेट नाही करत. तिकडे वर्किंग असो, बिझनेस करणारे असोत किंवा स्टुडंट असो, प्रत्येक इंडियन नागरिक एकत्र येतात. इंडियन एम्बसी किंवा इंडियन काउन्सिलेटमध्ये जाऊन फ्लॅग होस्टिंग करतात, कम्युनिटी इव्हेंट्स करतात आणि खूप जल्लोषात स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करतात. दुबईचा शो स्टॉपर मुवमेंट म्हणजे बुर्ज खलिफावर इंडियन तिरंगा झळकवतात आणि आपलं राष्ट्रीय गीत जनगण मन वाजवलं जातं. हजारो इंडियन्स एकत्र येऊन भारत माता की जयची घोषणा करत असतात आणि हे सर्व मुवमेंट तिकडचे फिरायला आलेले फॉरेन टुरिस्ट सुद्धा कॅप्चर करत असतात. फॉरेनर्सना एवढे इंडियन्स एकत्र आलेले पाहून आणि त्यांची देशभक्ती आणि एवढा जल्लोष पाहून सरप्राईज होत असतं आणि प्रत्येक इंडियनना आपण भारतीय असल्याचा गर्व होत असतो. कदाचित इंडियाच्या बाहेर राहून आपल्याला आपल्या देशाची किंमत कळते. तिरंगा बघितल्यावर मन भरून येतं. इंडियामध्ये इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करतो, पण परदेशात राहून आपण तो मनापासून अनुभवतो. तेव्हा मनात फक्त एकच भावना असते, प्राऊड टू बी इंडियन. जय हिंद. तुम्हालाही इंडियाच्या बाहेर राहून इंडियन इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डेचा अनुभव घेता आला का? मला कमेंट करून नक्की सांगा.